नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. आज आपण नंदकिशोर तळवलकर साहेब, मनसे सुरक्षा रक्षक संघटनाध्यक्ष. सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडला की पगारवाढीचा सध्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये चाललं आहे काय, आणि शासनाची रणनीती किंवा शासनाचं काय विचार चालू आहे, या सर्व बाबीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. साहेबांशी आज भेटतोय आपण. साहेब, प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपलं. आणि जय महाराष्ट्र. आणि प्रथमतः सुरक्षा रक्षक मंडळामध्ये गेलं वर्षभरामध्ये काय चाललं आहे आणि शासन त्याच्यावरती काय करत आहे. आपण बाउन्सर हा विषय लावून धरला होता. अमित साहेबांनी त्याचा पत्रव्यवहार केला, कामगार मंत्र्यांशी भेटले, मुख्यमंत्र्यांची भेटगाठ झाली. त्या बाउन्सर सुरक्षा रक्षक मंडळाच्या कायद्यामध्ये तरतूद होणार काय, ही पहिली बाब आमच्या सर्व प्रेक्षकांना, सुरक्षा रक्षकांना सांगायचं. जय महाराष्ट्र. मी नंदकिशोर तळवलकर. सगळ्यात आधी तर मी प्रवीण विटेकर चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो. तो वेळोवेळी या ठिकाणी या सुरक्षा रक्षकांच्या छोट्या छोट्या प्रश्नांना आणि महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडतात. तर आज या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी सांगतो, सर्व महाराष्ट्रभर मनसेची सदस्य नोंदणी सुरू आहे. मराठीचा जो न्याय हक्काचा लढा आहे तो असाच चालू राहणार आहे. कारण माननीय राजसाहेब आणि हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक नुसता पक्ष नसून ही एक विचारधारा आहे, ती कायम चालूच राहणार. यावरून मी पहिले एक आवाहन करतो की तुम्ही जिथे कुठे असाल, सर्व सुरक्षा रक्षक, आज ज्या हक्काने आपण राजसाहेबांकडे बघतो कोण आपला माणूस आहे, त्या हक्कासाठी, मराठी माणसाच्या नोकरीच्या हक्कासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि बघ्याची भूमिका न घेता तुम्ही सदस्य नोंदणीमध्ये सामील व्हा. तुम्ही स्वतःचे सदस्य व्हा, जेणेकरून आम्हालाही बळकटी मिळेल. आणि माननीय राजसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून जर का तुम्ही सदस्य झाला तर बऱ्याचशा अशा अनेक प्रश्नांना अजून चांगल्या प्रखरपणे आपण वाचा फोडू शकतो, ही त्या ठिकाणी मी विनंती करतो. नक्कीच साहेब, पण महाराष्ट्रातले आपले सुरक्षा रक्षक आहेत, संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. सदस्य नोंदणी व्हायचं आहे, पण ते कसं ऑनलाईन पद्धत आहे त्याला, की तुमचे ज्या शाखेमध्ये जाऊन करायचे कसे, जरा ते विश्लेषण जातं कसं? दोन्ही प्रकारे आहे. हाती फॉर्म भरायचे पण आहेत त्याच्याप्रमाणे, आणि या ठिकाणी आम्ही एक ॲप बनवलेलं आहे. त्या ॲप स्कॅन केला की ते फक्त 3-4च प्रश्नाची त्या ठिकाणी नाव आणि एवढंच भरायचं असते. नाव आणि बाकीच्या गोष्टी, नोकरी, अगदी मला वाटते 45 सेकंदात ते भरून होते. तर ह्या यूट्यूबवर आता ह्या माझ्या मुलाखतीमध्ये मी तो स्कॅनर आहे ते ह्याच्यामध्ये ते देतो. तोही कृपया तुम्ही त्यासाठी प्रसिद्धीसाठी द्या. आता हा पहिला प्रश्न की बोर्डात चाललं काय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 मंडळ आहेत. 14 मंडळाच्या मार्फत आज कित्येक वर्ष प्रवीण विटेकरांसारखे इमानीद्वारे काम करत आहेत. आज मुंबई बोर्डाबद्दल बोलायचं झालं तर मागे कित्येक वर्ष आपण ऐकत होतो या ठिकाणी वेटिंगला भरपूर माणसं रखडत पडलेली आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत. आज अशी परिस्थिती आहे, आज युनिट मागण्या करतात की आम्हाला गार्ड द्या, आणि चेअरमन आणि सचिव जे आहेत ते सांगतात की आमच्याकडे वेटिंगला माणसंच नाही आहेत. मग ह्याच्यावर आम्ही काय उत्तर द्यायचं? तुम्ही एक ऑर्गनायझेशन चालवता, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही बघता, तुम्ही मंत्रालयातून शासनाचे अधिकारी आहात, तुमच्याकडे याचं उत्तर नको? आस्थापना तुटलेले, तो मोठाच भाग आहे. आपल्या ज्या नोंदणीकृत ज्या आस्थापना आहेत त्या सगळ्या हातातून गेलेल्या आहेत, आणि ज्या काही राहिलेल्या त्यात तुम्ही गार्ड पाठवत नाही. म्हणजे तुम्ही कुठेतरी त्यांना वाव करून देत आहे. तुम्ही जर गार्ड दिलेत नाही एका आस्थापनेला, उदाहरण सांगतो मी, अंधेरी आणि कांदिवलीचं ESIC हॉस्पिटल, विमा कर्मचारी, आज या ठिकाणी 50 सुरक्षा रक्षकांची तातडीने त्यांची मागणी आहे. कारण तिथे कॉलेज बनते आहे, परत ती दोन्ही हॉस्पिटल सुरू होत आहेत. 50 झालं चालू पण झालं तिथे, आणि कांदिवलीला त्यांना 50 सुरक्षा रक्षक पाहिजे, महिला आणि पुरुष. आज 2 महिने झाले तिथले आपले जे मनसेची युनियन आपली आहे जी संघटना, ते सारखे मागणी करत आहेत बोर्डाकडे. मी स्वतः माझं पत्र दिले पण अजून गार्ड पाठवलेले नाही आहेत. मग ह्याच्यावर एक साधं उत्तर आहे, माझ्या घरात एखादी वस्तू नसेल विटेकरची तर मी पटकन जाऊन आणणार ना ती. मग भरती करा, तुम्ही नवीन भरती करा. आमचे तरुण युवक आज वाट बघतायत भरतीची बोर्डाच्या, ती तरी करा, पण ती कुठल्याही करप्शनशिवाय करा. नाही तर परत तोच प्रकार, 2-2.5 लाख रुपये घेणार आणि ते कुठेतरी त्यांना तुम्ही सडवत राहणार. हे चालणार नाही. तर मुळात बोर्डात काय चाललं आहे ह्याचा सगळ्यांनाच संभ्रम आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी भरती नीट केली जात नाही. आपला जो बाउन्सरचा विषय होता अंगरक्षकांचा, त्याची अमेंडमेंट आम्ही सांगतो वारंवार तुम्ही ह्याच्यामध्ये करून घ्या बोर्डामध्ये. आज नवीन मॉडिफिकेशन आहे. आज मेट्रोज आहेत, 5 स्टार हॉटेल्स आलेले आहेत, मेट्रोसारखं मोठं जाळं आहे. आज मोठमोठे रस्ते सुविधा बनत आहेत मुंबई ठाण्यामध्ये. या सगळ्यांची बाउन्सरलाच मागणी आहे. मग कुठेतरी या सुरक्षा रक्षकापेक्षा त्याचं शिक्षण जास्त ठेवा, त्याचा पगार थोडा जास्त ठेवा, आणि त्याला सगळ्या याच्यामध्ये अमेंडमेंटमध्ये घ्या ना. आज आमचा मराठी युवक ते सफारी घालून दिवसाचे 700-800 रुपयावर कसली कामगारांची देणी नाही त्याला. माझ्या सुरक्षा रक्षकाला ESIC आहे, विमा आहे, सगळं आहे. तो फक्त जातो दिवसाचे इव्हेंटचे पैसे घेतो आणि परत घरी येतो.
त्याला कुठेतरी करा आणि हा मोठा बिझनेस आहे. आज त्याला बिझनेस म्हणून न बघता रोजगार म्हणून बघा. माझ्या खेड्यापाड्यातला, माझा उस्मानाबादचा असेल, कोकणातला असेल, नागपूरचा असेल, पुण्याचा, आज माझ्या खेडोपाड्यातला जर असेल, त्याला जर का मी सांगितलं ती सिक्युरिटी गार्डच्या बरोबर बाउन्सरची भरती आहे, मस्तपैकी सफारी घालून तुला त्या ठिकाणी जॉब करायचा आहे, शासनाचा आहे, तो आवडीने येणार 12वी पास असेल तर. आज कॉर्पोरेट 5 स्टार हॉटेल मुंबईमध्ये अजून 32 5 स्टार हॉटेलचं येणं आहे. एवढं मोठं जाळ आहे. पुढचा बिझनेस आहे तो घ्या तुम्ही. आणि याच्यामध्ये महिला पण आहेत. महिलांना तर मागणीच आहे आज. खास करून महिला बरं का. मागे मध्यंतरी आपण महिलांचा ते विषय घेतला होता. आज कुठलंही मोठं 5 स्टार हॉटेल असेल तिथे जेवढे पुरुष असतात तेवढ्या महिलांची मागणी असते बघा तुम्ही. आणि कॉर्पोरेटच्या कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, कॉर्पोरेटमध्ये कुठल्याही कॉल सेंटरला जा किंवा मोठ्या कंपनीला जा. आत्ता आम्ही या ठिकाणी या लोढा कॉर्पोरेट पार्कमध्येच उभे होता त्यांच्याबरोबर. यांना तर मग दाखवलं मी खाली, इथे महिला सुरक्षा रक्षक एवढे आहेत या ठिकाणी चांगला युनिफॉर्म घालून, त्यांनाही बरं वाटते त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे बोर्डाने मानसिकता दाखवली पाहिजे मंडळाने. आणि त्याच्यासाठी मंत्रालयातून मंत्र्यांची आधी ती गेंड्याची कातडी आधी ती कमी झाली पाहिजे. नाहीतर सरळ आम्हाला कुठल्याही मंडळात गेलो, कुठल्याही पुण्याच्या जा, सोलापूरच्या जा, ठाण्याच्या जा, मुंबईच्या जा, एकच सरळ उत्तर दिलं जाते, विटेकरजी प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला आहे, तिकडून येईल तेव्हा होईल. बरोबर की नाही मला सांगा. तुमचा युनिफॉर्मचा बदलीचा असू दे, काही असू दे, अगदी सुरक्षा रक्षकांचा आय कार्ड मराठी करण्यापासून मनसे त्यावर भांडत आलेली आहे युनिफॉर्मसाठी. आणि यापुढे भांडतच राहणार. पण कुठे त्याचा रिझल्ट आला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये एकच आहे, आपल्या कामगार संघटना ज्यावेळी आमची सदस्यीय समिती होती तेव्हा आम्ही महिन्यातून एकदा एकत्र भेटायचो, आवाज उठवायचो. ह्यांनी त्याच्यावरच घाला घातलेल्या आहे मंत्रालयातून, कामगार मंत्र्यांनी. ही सदस्यीय समितीच बंद केलेली आहे. निर्णय सगळे स्वतःच घेतात. पूर्वी प्रत्येक निर्णय या सदस्य समितीला घेऊन व्हायचा. सदस्य समिती का नाही नेमत, ह्याचं उत्तर आहे कोणाकडे. त्यांनी 6 महिन्यामध्ये नोंदणी हे करणार म्हणून सल्लागार समिती. त्यावेळी कामगार मंत्री खाडे होते, तुम्ही होतात, आपण मंत्रालयात होतो. बरोबर, सह्याद्रीवर मिटिंग झाली. कामगार मंत्री खाडे असतानापासूनचा विषय आहे. त्याच्यानंतर किती कामगार मंत्री बदलले कोणालाच वाटत नाही का. कारण हे स्पष्ट बोलणारे समोर नको आहेत त्यांना. मीच नाही, आमच्यासारख्या ज्या कामगार संघटना चांगल्या काम करतात सगळ्यांनाच माझं आव्हान आहे. कुठेतरी या विटेकरांच्या ग्रुपच्या माध्यमातून मी तर विटेकरांना सांगेन, तुम्ही काहीतरी एक असं वेगळं धाडसी पाऊल उचला. मुंबईमध्ये आपण एक कार्यालय बघूया किंवा जागा बघू आणि संघटनांना एकत्र आणा. आपण एकमेकाचे विचार घेऊ आणि त्याबद्दल बोलूया. कारण मुंबईचा जो विषय आहे तोच सोलापूरचा आहे, तोच नागपूर बोर्डाचा आहे, तोच उस्मानाबाद बोर्डाचा आहे, तोच कोल्हापूर बोर्डाचा आहे. सगळे विषय तसेच आहेत. नाही, सर्व संघटनांनी सुद्धा एकत्रित आलं पाहिजे. मागे सुद्धा मी सर्वांना आव्हान केलं होतं की सर्व संघटना प्रतिनिधी एकत्रित यायला पाहिजे. पाहूया, आपण प्रयत्न करूया. कोणाकोणाची ज्याची इच्छा असेल ते आपल्याशी संपर्क करतील किंवा आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. आपण एक संयुक्त अशी बैठक या मुंबईमध्ये आपण घेऊ. खरोखर सगळ्या संघटनांची कोणतरी वाट बघतोय, जसं मी बघतोय की आपण एकत्र येऊन ठरवून शासनाशी लढा देऊ ना. बाकी प्रत्येक आपले राजकीय पक्ष आपापल्या ठिकाणी काम करतील. बरोबरच आहे. कारण सल्लागार समिती हे ते सभागृहामध्ये म्हणले होते आम्ही 6 महिन्यात आणि होतीच ना इतकी वर्ष. मंडळ बनल्यापासून होतीच ना. तुम्ही आता कॅन्सल का करता. म्हणजे तुम्हाला हा आवाजच आज यायला द्यायचा नाही. मंडळ सदस्य तर 2007 पासूनच नाही आहे. माधवराव भोसले साहेब नाही आहे तेव्हापासून मंडळ सदस्य नाही आहेत. पण त्याच्यानंतर 3 वेळा आमचे पेपर्स मागवले, संघटनांची माहिती पेपर सगळे मागवले आणि ते जातात कचऱ्याच्या टोपलीत जातात. का नाही नेमत ती. प्रत्येक बोर्डाला एक सदस्य समिती होती, ती का कॅन्सल करता. ते सुद्धा नाही. आणि बोर्डात गेलं की एकच उत्तर. मग हे सुरक्षा रक्षक जे आमचे इतर संघटनांचे कोण सभासद आहेत त्यांना आम्ही वाचा कशी फोडणार. त्यांना न्याय कसा मिळेल, त्याचा न्याय कसा मिळेल आम्ही सदस्य समितीवरच नसलो तर. आमचं बोलणंच पुढे जात नाही मग. आणि चेअरमनला कुठल्याही चेअरमनला जाऊन सांगितलं ते म्हणतात मंत्रालयात प्रस्ताव पाठवलेला आहे तिकडून होणार. आता जे रजिस्टर झालेलं आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं आहे काही कारणास्तव, आता तुमच्याकडे सुरक्षा रक्षकांचा तुटवडा आहे. मग ते रजिस्टर झाले जे यायला तयार आहेत त्यांना तुम्ही सामावून घ्या ना. ती प्रोसिजर नाही होऊ शकत काय. त्यांची तर पूर्वी तुमची कार्यपद्धतीनुसार त्यांची नोंदणी झाली होती, भरती प्रक्रिया झाली होती. मग ते काही कारणास्तव काय मध्ये गॅप झाला असेल, कोण आजारी असेल, काय त्याचा घरचा प्रॉब्लेम, ते जे रजिस्टर झालेत त्यांना बोलवा परत. काही प्रॉब्लेम असू शकतात. बरेच सुरक्षा रक्षकांचे असे प्रॉब्लेम आहेत की त्यांचे आई वडील किंवा ते त्यांना सोडून येऊ शकत नव्हते, ते त्यांना ते घरी राहावं लागलं. कोरोना काळात बरेचसे रजिस्टर झालेले आहेत. मग घ्या ना त्यांना, त्यांची तर भरती प्रक्रिया पण झालेली आहे. पण एक महत्त्वाचा आहे विटेकरजी, मानसिकता. मी पुन्हा सांगेन ही मानसिकताच नाही त्यांची. आणि म्हणून सांगतो परत जे राजसाहेब नेहमी सांगतात की आपण मराठी माणूस फक्त वैयक्तिक आवाज उठवण्यात किंवा ह्याच्यामध्ये व्यस्त आहोत, एकत्रितपणे कुठे लढा दिला जात नाही. त्याचाच फायदा हे राजकीय पक्ष घेत आहेत. आज साधी गोष्ट बघा, युद्धाच्या पार्श्वभूमीवर
हा भारतामध्ये कुठेही LPG गॅसचा तुटवडा नाही आहे. पण ह्या शासनाचे हे जे काही अधिकारी आहेत आणि हे जे ठेकेदार आहे एजन्सी ह्यांनी हात मिळवणी करून हा सगळा साठा दाबून हा काळा कारभार चालवलेला आहे त्या ठिकाणी. ह्या साधी गोष्ट आहे परत हीच आहे की आपण बोलत नाही आणि मग आम्ही बोललं की त्यांना वाटते आपण की आम्ही कुठेतरी एका विशिष्ट ह्याच्यासाठी बोलतो राजकारण. पण हा राजकारणाचा भाग नाही आहे आमचा. काय आम्ही जे गॅसबद्दल बोललो किंवा कुठलं एका आंदोलन केलं ते फक्त मराठी माणसाला मिळणार UP-वाल्याला मिळणार नाही असं तर नाही ना, सगळ्यांनाच मिळणार ना. आम्ही तेच सांगतो या ठिकाणी जो डोमेसाईल आहे तो आमचाच आहे. तो इथला जो भूमिपुत्र त्याचा अर्थ समजून घ्या. तो फक्त मराठी नाही आहे, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, तो आमचाच आहे. आमच्या बोर्डात भरती होताना जो डोमेसाईल आहे तो आमचा दुबे असला तरी तो भरती होणारच ना. तो इथे राहणार तर 30 वर्ष आहे तर जसा आमचा मराठी पाटील होणार तसा तोही होणार. त्याबद्दल दुमत नाहीच आहे. पण त्याला त्याची मराठीची अस्मितेबद्दल त्याला मान पाहिजे. आमचं हे मागणं आहे आणि ही आमची जी भूमिका आहे मान्य राजसाहेब हे कायम चालत राहणार. आणि मान्य अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बोर्डामध्ये ज्या बाउन्सर अंगरक्षकांचा जो लढा देतो आहे तो लढा कायम चालू राहणार. त्यासाठी मी विटेकर ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो, ज्यांना कोणाला आपलं मत सांगायचं असेल किंवा काय सूचना असेल त्यांच्याकडे विटेकरांचाही नंबर आहे, त्यांना संपर्क करा किंवा माझा नंबर इथे डिस्प्लेवर देईन. मला तुम्ही संपर्क करा, दादर ऑफिसला या, चांगले तुमचे विचार मला ऐकवा. आपण काहीतरी शासन दरबारी त्याचा रिझल्ट काढू एवढं मात्र मी नक्की सांगतो. साहेब तुम्ही बाउन्सरचं म्हणताय पण अमित साहेबांशी तुमची चर्चा आली आणि पुढे त्याच्यावरती काय दबाव येतो की ते काय आता शासनाशी तर लढायचं आहे याविषयी तुम्ही सर्वांना एकत्रित यायचा पण विचार करताय. ते संगनमतानं कसं पुढं रणनीती करणार तुम्ही? मुळात पहिला मुद्दा परत तोच आहे विटेकरी, सगळ्यांनी एकत्र येऊन एक ठोस भूमिका ठरवली पाहिजे, एक आंदोलनाची दिशा ठरवली पाहिजे, दबावतंत्र वापरलंच पाहिजे. दबावतंत्राशिवाय हे गेंड्याच्या कातडीचे नेते ते हलणार नाहीत. त्यांच्याकडून मी स्पष्ट या ठिकाणी आरोप करतो आहे, आरोप, आणि हा माझ्याकडे सबळ आरोप आहे की काही ज्या खाजगी सुरक्षारक्षक एजन्सी आहेत ज्यांचे टर्नओव्हर 5,000 करोडच्या वर आहेत, 7,000, 8,000, 9,000, 10,000 करोड, जे आज देशातल्या सुरक्षारक्षकांवर बसलेले आहेत, आज त्यांचा दबाव आहे पूर्णपणे किंवा त्यांच्याशी साठलोट आहे. हा खूप मोठा एक बिझनेस आहे. तो शासनाकडे आला तर सरळ भरती होईल आणि ते त्यांची त्याच्यावरची मलाई जाईल आणि त्यांच्यावरचं करप्शनमधून जो काळा कारभार चालतो तो जाईल. म्हणून यांच्यावर तो दबाव नसून त्यांची हात मिळवणी आहे आणि ते ह्याच्यामध्ये मूळ आहे. ह्याच्यावर एकच परत सांगतो सगळ्या संघटनांना आणि सगळ्या सुरक्षारक्षकांना आणि आमच्या तरुण पिढीला ज्यांच्याकडे हा रोजगार म्हणून आपण बघतो आहे त्यांनी खरोखर एकत्र आलं पाहिजे. आपण माननीय राजसाहेबांना आपला प्रस्ताव सांगू आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण ज्या नेत्याला द्यायचं त्या ठिकाणी आपण धडक देऊ आणि हे करूनच घेऊया. मी तुम्हाला सांगतो विटेकरजी, महाराष्ट्रात आमच्या अंदाजाने 2 ते 2.5 लाख रोजगार होणार आहे. आता हे आत्ता आमच्याकडे आम्ही शो केलेला आहे. मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर, रायगड. मग रायगडची वेटिंगच अजून आली नाही. पुण्याची वेटिंग. आपली मराठी मुलं नाहीत 6 फूट 5 फूट नाहीत 5.5 फूट. गावाकडची किती आमची मुलं आहेत, कशाला आम्हाला हे परप्रांतीय पाहिजेत. ट्रेनमधून उतरले, काळा सफारी घातला की ते ड्युटीवर चढतात. एवढ्या नोकऱ्या आहेत ना. म्हणजे आमचा मराठी मुलाला तुम्ही 10 कागदपत्र 10 वेळा फेऱ्या मारा, तो त्याच्याकडून लांबच जातो. तुम्हाला सांगतो पुढचा हा पर्याय आहे, हा बाउन्सर अंगरक्षकचा आहे. त्याला ग्लॅमर आहे. खरोखर हा आपल्या हातातला रोजगार आहे. पुन्हा एकदा सांगतो माननीय राजसाहेबांच्या वतीने, माननीय अमितजींच्या वतीने की पुन्हा एकदा मराठी मुलांनी, मी भूमिपुत्र म्हणतो, सगळ्यांनी एकत्र या आणि या ठिकाणी आपण एकत्र येऊन याचा लढा देऊया आणि हा मराठी भूमिपुत्रांच्या हातातला जो रोजगाराचा घास आहे त्याला आपण मिळवून देऊ, एवढं मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. साहेब आता सर्वांची अपेक्षा आहे महाराष्ट्रामधून की पगारवाढा, जी पगारवाढा आहे ती आता खरवस्तिक सुरक्षारक्षक मंडळाच्या स्तरावरतीच त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. मागे प्रत्येक वेळी ते शासनाकडे जातं आणि 2-3 वर्ष त्याचा विलंब होतो. आता आपली भूमिका काय आहे आणि आपण पत्रव्यवहार कशा पद्धतीने किंवा काय केलं काय? आता मागच्याच पगारवाढीचं सांगतो, तुम्ही दिलात ते प्रस्ताव जातो आणि 3 ते 4 वर्षे त्यामध्ये काढली जातात. आपल्याकडे ॲव्हरेजली असतो पगाराचा, कामगार विभागाच्या अनुषंगाने सांगतो, तुमचा जो पगार असतो तो आता समजा 25,000 आहे ग्रॉसमध्ये, तर त्याच्या 10% म्हणजे 2,500 हा वर्षाला झाला पाहिजे. ही जनरल प्रॅक्टिस आहे. सुरक्षारक्षक कायद्यालाही तसंच आहे. हे काय करतात माहीत आहे, 3 ते 4 वर्षे पगारवाढीचा प्रस्ताव तसाच दाबून ठेवतात आणि तिसऱ्यावरती ॲव्हरेजली त्याचा होतो 10,000 रुपये मिळाला पाहिजे आणि हे देतात त्यामध्ये 2200 नाही तर 2,500, म्हणजे 1,500पासून सुरुवात. म्हणजे वर्षाला किती यांची पगारवाढ असते, 300 ते 400. कुठल्या हिशोबात तुम्ही करता?
आत्ता जसं या विटेकरांनी सांगितलं की बोर्डाच्याच प्रत्येकाच्या याच्यावर, कारण मुंबईचं हे मिनिमम वेजेसचा वेगळा कॅटेगरी आहे, A+मध्ये येते, पुणा Aमध्ये येते, सोलापूर त्याच्यामध्ये Bमध्ये येते, काही भाग आहे तो अमरावती उस्मानाबादात Cमध्ये येतो. म्हणून त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या चेअरमनकडूनच तो अधिकार दिला पाहिजे आणि त्याला यांनी पास करून घेतलं पाहिजे आणि ती दरवर्षी पगारवाढ झाली पाहिजे. ज्यावेळी तुमचा DA पास होतो, DA त्याच्यामध्ये ॲड करून पगारवाढ झाली पाहिजे. त्यामुळे काय होईल, बेसिक आणि DA दोन्ही वाढले की त्याचं बर्डन तुमच्या PFवर बाकी सगळ्या HRAवर ते वाढून मिळते तुम्हाला आणि त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट बर्डन, त्याचा आपल्या सुरक्षा रक्षकांना त्याच्या पगारामध्ये त्याचा इफेक्ट दिसतो. तर पगारवाढी झालीच पाहिजे आणि दरवर्षी त्याचा क्रायटेरिया ठरला पाहिजे आणि त्यासाठी पत्रव्यवहार आम्ही यापूर्वी केला आहे आणि आमचा पाठपुरावा चालू आहे. पण आता बघू शासन दरबारी कसं काय आहे ते, सगळ्यांनाच तो प्रश्न आहेच परत. नाही, नक्कीच साहेब, या संपूर्णतः सर्व काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला समजलेच असतील. आणखीन मला वाटतं की साहेबांच्याकडं आता जे साहेबांनी सांगितले ते सर्व काय आहेत. प्रथमतः नोंदणी आहे, ज्यांची इच्छा असेल त्यांनी साहेबांशी संपर्क करा. संपर्क क्रमांक आपण खाली देऊच आणि संपर्क केल्यानंतर तुम्ही होऊ शकता. तसेच येत्या काळामध्ये आंदोलन करण्याचा किंवा विचार या सर्व काही गोष्टी आहेत, त्याच्याविषयी संघटना प्रतिनिधी काय म्हणत आहेत पाहूया. सर्व काही गोष्टी सुरक्षा रक्षकांचा पाठिंबा हा असल्याशिवाय शासन दरबारी लढणं होणे नाही. आम्ही वारंवार सांगतो आहे, पगारवाढ असू दे किंवा तुमची नोकरी असू दे, या सगळ्या काय गोष्टी, कारण नोकरी वाचली तर पगारवाढ आहे, नोकरीच नाही वाचली, नोकरीच उपलब्ध नाही झाली, आपलेच बंधू आहेत, आपलेच आजूबाजूची जी आहेत जी लोक जी बेरोजगार आहेत त्यांना रोजगार नाही उपलब्ध करून देण्याकरता आता नंदकिशोर साहेब म्हणतात की बोर्डातून निघत चाललेले आहे. खरी गोष्ट आहे, बघा तुम्ही तेच खरी गोष्ट आहे. धन्यवाद साहेब आपण या सर्व काही माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. धन्यवाद साहेब, धन्यवाद परत पुन्हा एक वेळ आपण सर्व माहिती दिल्याबद्दल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.